मयुरी जगतापच्या आईने आणि भावाने राज्य महिला आयोगाला लिहिलेलं पत्र समोर आलेलं आहे। 6 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांनी महिला आयोगाला पत्र लिहिलंय। मुलीला सासरच्यांकडून त्रास होत असल्याचं पत्रामध्ये नमूद करण्यात आलंय। त्याचबरोबर राजेंद्र हगवणे आणि कुटुंबियांकडून होत असलेल्या अत्याचारापासून मुलगी मयुरीला संरक्षण देण्याची मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे। मात्र यावेळी महिला आयोगाकडून कोणतीही दखल घेतली गेली नसल्याचा आरोप मयुरीची आई आणि भाऊ करतात। दरम्यान यावर आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली, आपण पाहूयात। मयुरी हगवणे यांच्यासाठी त्यांचे बंधू मेघराज राजेंद्र जगताप यांनी राज्य महिला आयोगाला 6 तारखेला मेल केला होता आणि तक्रार दाखल केली। त्याचबरोबर त्याच दिवशी करिश्मा हगवणे यांनी मयुरी हगवणे यांच्या विरोधातली तक्रार ही राज्य महिला आयोगाला दिली होती। त्यांची तक्रार 6 तारखेला आली। 7 तारखेला राज्य महिला आयोगाच्या वतीनं बावधन पोलीस स्टेशनला ही तक्रार पाठवून त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेऊन अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या। एकाच कुटुंबातल्या एकमेकांच्या विरोधातल्या क्रॉस कंप्लेंट ह्या 7 तारखेला FIR 2 दाखल झाल्या आणि याच्यामध्ये राज्य महिला आयोगाकडे दोन्ही महिलांनी तक्रार केली होती। हा कुटुंबातला वाद होता आणि दोन्ही महिलांनी केलेल्या तक्रारींची दखल घेऊन 7 तारखेला पत्र पाठवून 7 तारखेलाच ह्या FIR दाखल केल्या होत्या। 24 तासाच्या आत दिलेल्या तक्रारीवरती राज्य महिला आयोगाच्या वतीनं कारवाई करण्यात आली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।